मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम आहे। रात्रीपासून पाऊस बरसत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। मुसळधार पाऊस अजूनही पश्चिम उपनगरांमध्ये बरसतोय, त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडून। संजय, आता नेमकं तुम्ही कुठल्या परिसरात उपस्थित आहात आणि काय आत्ताची परिस्थिती आहे तिथली? निश्चितच मुंबईत काल मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय। मी सध्या अंधेरी पश्चिमेकडील जयप्रकाश रोड परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला होता, ह्या अंदाजानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे आणि यामुळे मुंबईतील अनेक उपनगरातील जे सखल भाग आहेत ते पाण्याखाली देखील गेले होते। सकाळी काही काळ पावसाने उसंत घेतली होती। या दरम्यान अंधेरी सबवेतील पाण्याचा निचरा देखील झाला होता। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आला। मात्र मागील अर्धा तासापासून पश्चिम उपनगरातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि आपण जर पाहिलं तर हा जो जयप्रकाश रोड आहे, या परिसरामध्ये नवरंग सिनेमा किंवा गिल्बर्ट हिल हा जो उंचवट्याचा टेकडीचा भाग आहे, या टेकडीवरून मोठ्या प्रमाणावर जे पाणी आहे ते आता जयप्रकाश रोडवरती आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। अर्धा तासापासून पाऊस कोसळतोय आणि यामुळे ह्या सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। याच पाण्यातून रिक्षा किंवा दुचाकी जेव्हा जातात तेव्हा त्या अनेकदा बंद पडल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या पाण्यातून नागरिकांना देखील चालत जावं लागते। मात्र महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पंपिंग सेवा या ठिकाणी ठेवलेली नाही, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे आणि यामुळे कुठेतरी पालिकेच्या या कामाविषयी नागरिकांकडून देखील नाराजी व्यक्त केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक, धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। पश्चिम उपनगरात गेल्या अर्ध्या तासापासून पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेले आणि वाहतुकीवर परिणाम या पावसाने होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।